गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आमच्याकडे लाईट गेलेली होती आणि त्यामुळे ना गॅसवर पाणी गरम करूनच आम्ही सगळ्यांनी अंघोळ्या केल्या. ती एकीकडे लगबग चालली होती, दुसरीकडे प्रसादाचं चाललं होतं माझं तयारी. आणि आज की नाही मस्त असे बीटचे लाडू करणार आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, बीट किसून घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे, साखर घालायची आणि खोबऱ्याचा किस घालायचा आहे. छान असा हलवा तयार झाला. थोडासा गार झाल्यानंतर आपल्याला ना मोदकचा जो साचा आहे ना त्यामध्ये लावून छान असे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे, आकर्षक अगदी. मोदकच्या साच्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे मोदक छान तयार होतात. त्यानंतर ना आता गावावरून आमचे आजीबाबा पण आलेले आहेत. आम्ही त्यांना बोलवून घेतले म्हणजे खास गणपतीसाठी. आणि कसं असतं ना की ते गावी एकटेच असतात, तर मग कसं सणवार सण-उत्सव आपण सोबत साजरे केले ना की खूप छान प्रसन्न असं वाटतं. आणि नेहमीच थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्यावर असू द्यावे. थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादानेच आपली प्रगती होत असते. तर चला म्हटलं त्यांना बोलवून घेतलं होतं आणि आज त्यांच्याच हाताने आरती होती. ते थोडेसे कम्फर्टेबल नसतात कॅमेरासमोर, पण तरी कधीतरी मी सांगितल्यावर येतात ते. तर म्हटलं चला आज मस्त अशी आरती झालेली आहे. घरात छान प्रसन्न असं वातावरण आहे. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.